आज ड्युटी झाल्यावर लगेच बाहेर गेले. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेत असतील. आज ड्युटीवरून सुटल्या लगेच बाहेर गेले. मला बाहेर जायचं होतं, थोडं काम होतं. चला तर मग तुम्हाला दाखवते मी आज नक्की गेली कुठे. मी गेली, हे बघा, घाटकोपर मार्केटला गेली होती. मला करायची होती शॉपिंग. खूप दिवस झाले म्हणत होती शॉपिंग करायचं, पण ड्युटीमुळे काय वेळ भेटत नव्हता. वेळ म्हणजे कसं माहीत आहे, मॉर्निंग इव्हनिंग असायची किंवा मग इव्हनिंग प्लस नाईट असायची. त्यामुळं वेळ काही भेटायचंच नाही. कारण इव्हनिंगला जर गेले तर 11 साडे11ला घरी यायची, कधी 12 पण वाजायचे. आणि नाईट असेल तर लगेच नाईटला जाऊन सकाळी लवकरच 7-8 वाजेपर्यंत रिटर्न यायची. त्यामुळे वेळ काय भेटत नव्हता. तेवढ्या सकाळी दुकानं पण ओपन राहत नव्हते. मग काय, आज वेळ होता तर मग गेली शॉपिंगला. थोडीफार शॉपिंग केली. मला जे घ्यायचं होतं, ज्या मेन जास्त काय नाही, पण ज्या मेन वस्तू होत्या, ज्या घ्यायचं होतं ते घेतल्या. हे बघा, माझ्या मागे तुम्हाला दिसतच असेल मार्केट. खूप मोठं मार्केट आहे घाटकोपरला. खूप साऱ्या वस्तू. असं वाटत होतं जे बघल ते घ्यावं. पण गाईज, तसं नाही होऊ शकत. कारण प्रत्येक वस्तू घ्यायचं म्हणलं ना, पैसा पाहिजे. पैसा है तो सब कुछ है भाई. मग जेवढं लागत होतं, जास्त वेस्टेज काही घेतलं नाही. जेवढं लागत होतं तेवढंच घेतलं. हे बघा, हे आहे घाटकोपरचं मार्केट. खरंच खूप वस्तू होत्या, खूप भारी. पण काय करणार, आपण बिनपगारी फुलाधिकारी. मग गेलो गुपचूप खायची क्रेविंग होत होती. बघा ह्या स्टॉलवर किती गर्दी आहे. कारण इथे इतके भारी गुपचूप भेटतात ना, हाय दिल को छू गया. इथली टेस्ट तर इतकी जबरदस्त होती. थोडे महाग आहेत पण छान आहेत. मग काय, झाली शॉपिंग, निघालो घराकडे रवाना व्हायला. घरी पोहोचायची होती त्याच्या अगोदरच एक पार्सलवाल्याचा फोन आला होता. कारण मी ऑनलाईन पार्सल बोलवलं होतं. मग काय, त्याला सांगितलं घराच्या बाजूला मेडिकल आहे तिथे ठेवायला. मग घरी आले, फ्रेश वगैरे झाले. भूक खूप जास्त लागली होती, खूप जास्त. फ्रेश वगैरे झाल्याच्यानंतर मग फ्रीजमध्ये होतं टरबूज घेतलं, त्याला कट केलं. मग काय लक्षात आलं, अरे आपले पार्सल आलं होतं. ते टरबूज खाण्याच्या अगोदरच मी कट करत होती तोपर्यंत, कारण मी टरबूज कट करत होती तर मी नव्हती जाऊ शकत पार्सल आणायला. मग निशाला पाठवलं, जा आणि पार्सल घेऊन ये म्हणून. कारण कसं, मला टाईम झाला होता आणि जर उशिरा गेले असते तर तोपर्यंत मेडिकल बंद झालं असतं. मी घरी नसल्यामुळे मी सांगितलं होतं पार्सलवाल्याला की मेडिकलमध्ये ठेवायला. मग फ्रूट वगैरे कट केले, एका प्लेटमध्ये काढले आणि त्याच्यात मस्त बड्यापैकी, हे बघा, अजून खूप जास्त फ्रूट होते. कारण आम्ही 3-4 जणी होतो ना, त्यामुळे जास्तच कट केले ते. मग मस्त कट केल्याच्या नंतर त्याच्यावर मस्त चाट मसाला टाकला आणि खाल्लं. वा, काय चाट मसाला टाकल्यावर काय ते टेस्ट, इतकं जबरदस्त लागत होतं. वाव. मग काय, खाऊन झाल्याच्यानंतर मला एक शूट करायचं होतं, ते शूट करून घेतलं. शूट म्हणजेच ते मी जे आता तुम्हाला सांगितली की माझं पार्सल आलं होतं. मी मिशोवरून काही पार्सल बोलवलं होतं, त्याचं शूट केलं. ते शूट मी तुम्हाला दाखवेलच उद्याला वगैरे. तो ब्लॉग येईनच आपल्या यूट्यूब चॅनलला. तुम्हाला आवडला तर तुम्ही पण नक्कीच कमेंट करा, DM करा. जर लिंक हवी असेल तर DMमध्ये कमेंटमध्ये PP टाईप करा, मी तुम्हाला लिंक सेंड करेन. चला तर मग गाईज, अशा प्रकारे आपला दिवस गेला आजचा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. काळजी घ्या, टेक केअर. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. शक्यतो गाईज जितकं होईल तितकं शेअर करायचा प्रयत्न करा. कारण लवकरात लवकर आपलं चॅनल ग्रोथ झालं पाहिजे. तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. कारण तुमच्यासारखे गोड फॉलोवर्स सोबत असतील तर एवढा कॉन्फिडन्स आहे की आपलं चॅनल लवकरच ग्रोथ होणार, लवकरच आपले सबस्क्राईब वाढतील. कारण माझी यूट्यूबची फॅमिलीच आहे इतकी गोड. चला तर मग बाय.